अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. याआधी अपलोड केलेल्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेव्हा ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक शेअर जरूर करा. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत पंचामृत आणि पंचगव्य यांचे महत्त्व. तर व्हिडिओ पूर्ण पहा. हे बघा, पंचामृत हे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे, कारण जेव्हा आपल्याकडे कुठली पूजा असेल किंवा आपण देवांना जेव्हा अभिषेक करणार असतो तर तेव्हा आपल्याकडे पंचामृत हे असतेच. त्याचबरोबर पंचामृतने आपण अभिषेक देखील करत असतो आणि पंचामृत आपण नैवेद्य म्हणून देखील बऱ्याच वेळा ठेवत असतो. म्हणजे देवांना नैवेद्य दाखवताना पंचामृतने देखील दाखवला जातो. तर पंचामृत म्हणजे 5 वस्तूंपासून 5 पदार्थांपासून पंचामृत बनवत असतो. तर ते 5 पदार्थ कोणती तर पहा: दूध, दही, तूप, साखर आणि मध. या 5 पदार्थांपासून आपण पंचामृत बनवत असतो. तर आता आपण पंचगव्य म्हणजे काय ते पाहूया. पंच म्हणजे 5 आणि गव्य म्हणजे गाईपासून मिळणारे जे पदार्थ असतात त्यांना गव्य असे म्हटले जाते. तर त्यालाच पंचगव्य असे म्हणतात. तर यामध्ये गोमूत्र म्हणजेच गोमय, शेण, गोरस म्हणजे दूध, गोदधी म्हणजे दही, गोधृत म्हणजे तूप. लक्षात घ्या, गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप या पदार्थांच्या मिश्रणापासून जे बनवले जाते त्यालाच पंचगव्य असे म्हणतात. कोणत्याही धार्मिक कार्यात आणि शरीर शुद्धीसाठी पंचगव्याचे प्राशन करायचे असते. तसेच पंचगव्य आपण अंगावर देखील शिंपडत असतो. बऱ्याच वेळा गोमूत्राचा आपण घरामध्ये उपयोग करत असतो. ज्यावेळेस आपण पारायण किंवा इतर काही पूजाविधी करतो त्यावेळेस देखील आपण गोमूत्राचा उपयोग करत असतो. देव प्रतिमेचे व माळेचे पवित्रीकरण करण्यासाठी देखील पंचगव्याचा वापर केला जातो. पंचगव्य हे त्यावर शिंपडले जाते. आपण बऱ्याचदा पाहतो घरात आपण गोमूत्र शिंपडत असतो. त्याचबरोबर रोज स्नान करतो. स्नान केल्याने शरीराची बाह्य शुद्धी होते, पण पंचगव्याने शरीराची अंतर्शुद्धी देखील होत असते आणि शरीरामध्ये अस्थि, मांस यामध्ये असलेला सर्व मळ नाहीसा होऊन शरीर शुद्ध होत असते. त्याचबरोबर पंचगव्य प्राशन केले तरीही चालू शकते, कारण ते खूप चांगले असते, पवित्र असते. त्याचबरोबर ते आयुर्वेदिक देखील आहे. धर्मशास्त्रानुसार शुद्धीसाठी पंचगव्याचे प्राशन किंवा प्रोक्षण केले जाते, म्हणजे ते शिंपडले जाते आणि ते प्राशन देखील केले जाते. त्यामुळे त्वचारोग असतील तर त्यावेळेस देखील गोमूत्राचा मसाज केला जातो. गोमूत्राच्या वापराने बरेचसे त्वचारोग चांगले होतात, हे आयुर्वेदात सांगितले आहे आणि हे अतिशय गुणकारी आहे. तसेच काही अस्थिविकारांवर देखील आणि यकृत संबंधित व्याधींवर देखील गोमूत्र व गाईचे दूध हे अतिशय उपयुक्त असते. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गाईचे दूध हे अतिशय पवित्र आणि आरोग्यदायी असते. आपण शरीर कितीही स्वच्छ केले तरी त्यात व्याधी रूपाने अशुद्धता भरलेली असेल तर ते आपण पंचगव्याच्या प्रोक्षण केल्याने किंवा प्राशन केल्याने शुद्ध होऊ शकते. म्हणजे बघा की पंचगव्य प्राशन केल्याने आपल्याला शरीराला जे काही व्याधी असतील ते देखील चांगले होतात. त्याचबरोबर पंचगव्याने मसाज केला असेल तर त्याच्यानेही आपल्याला फायदा होत असतो. पंचामृत देखील आपण प्राशन करत असतो, तर त्यामुळेही आपल्याला फायदा होत असतो. ते पण शरीरासाठी चांगले असते. पंचामृत आणि पंचगव्य यातील फरक लक्षात घ्या. पंचगव्य हे फक्त गाईपासून मिळणाऱ्या पदार्थांपासून बनवले जाते, तर पंचामृतमध्ये गाईपासून मिळणारे 3 पदार्थ वापरले असतात, जसे की दूध, दही, तूप. हे फक्त गाईचे पदार्थ वापरले जातात. इतर 2 म्हणजे साखर आणि मध वापरले जाते. तर हा फरक पंचगव्य आणि पंचामृतमध्ये आहे. दोघेही आरोग्याच्या दृष्टीने आणि धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहेत. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर केल्यामुळे इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा. त्यामुळे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. श्री गुरुदेव.